बेळगाव गोवा महामार्गावरील तिनेघाट नजीक असणाऱ्या देवळी रेल्वे गेट तसेच जळकट्टी नजीक मोठमोठे खड्डे पडले होते। त्यामुळे छोट्या वाहनधारकांना येथून जातेवेळी मोठी कसरत करावी लागत होती। यापूर्वीही प्रत्येक पावसाळ्यात छोट्या वाहनधारकांना मोठमोठे खड्डे पडत असल्याने येथून जाताना कसरत करावीच लागायची। काम घेतलेल्या ठेकेदाराकडून तात्पुरती दिखाव्यापुरती डागडुजी करण्यात येत असे। खानापूरपासून अनमोडपर्यंतच्या डागडुजी तसेच इतर उर्वरित रस्ता कामाचे नवीन कॉन्ट्रॅक्ट अशोका नामक कंपनीला देण्यात आल्याने सध्या अशोका कंपनीकडून या मार्गावरील डागडुजी करण्यात सुरुवात केली आहे। याबाबत NHAI विभागाचे अधिकारी अजिंक्य नवले यांना विचारले असता खानापूरपासून अनमोड मार्गाचे पूर्वी कॉन्ट्रॅक्ट म्हात्रे नामक कंपनीला देण्यात आले होते। या कंपनीकडून सदर कॉन्ट्रॅक्ट सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून इतर कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले होते, पण आता अशोका नामक कंपनीला सदर कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे। त्यामुळे पावसाळ्यात छोट्या तसेच मोठ्या वाहनधारकांना समस्या न उद्भवण्याबाबत ठामपणे सांगण्यात आले। याचबरोबर रामनगर मुख्य शिवाजी सर्कलपासून गोवा बायपासपर्यंतचा रामनगर गावातील रस्ता खड्डेमय झाल्याने हा रस्ता नव्याने बनवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून पावसाळा संपताच रामनगर गावातून जाणारा रस्ता तसेच गुंजी येथील गावातून जाणारा रस्ता सिमेंटीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। निखिल असुकर, KMM मराठी, रामनगर। प्रेमळ है रेशमात गुंफून सोनेरी। BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.